गडहिंग्लज शहराची विस्तारती व्याप्ती आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची कमतरता भासत होती। ही अडचण ओळखून गडहिंग्लज नगरीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बसवराज खणगावे यांच्या फाउंडेशन मार्फत आज गडहिंग्लज नगर परिषदेला एक अत्याधुनिक वातानुकूलित एसी शवपेटी दान करण्यात आली। खणगावे फाउंडेशन मार्फत गडहिंग्लज नगर परिषदेला त्यांनी शवपेटी दिलेली आहे, जी एखाद्या वेळेस आपण मागच्या 2-3 प्रकरणात बघितलं असेल। ज्यावेळी आमच्या गडहिंग्लज शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते सुनील चौगले साहेब यांचा ज्यावेळी आकस्मिक मृत्यू झाला, त्यावेळी ती आपण फ्रीजला ठेवणं गरजेचं होतं आणि 2 दिवसानंतर त्यांचं बॉडी ही करायची होती, पण त्यावेळी अंत्यविधी करायची होती। पण त्यावेळी आम्हाला ती गडहिंग्लज शहरात अवेलेबल झाली नाही आणि उपजिल्हा रुग्णालयाचं सुद्धा त्यावेळी खराब झालं होतं। पण नंतर उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा आता 2 डीप फ्रीज आले। त्याच्यानंतर आज राजवानांनी हे गडहिंग्लज शहरासाठी जी डीप फ्रीज दिलं आहे। तसंच आणखीन एक मला गोष्ट सांगावीशी वाटते। यात आमच्या गडहिंग्लज शहरातील एक युवक संतोष कोल्हापुरे म्हणून त्यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि तो गडहिंग्लजचा सैनिक आर्मीत देश सेवा करतोय, पण त्याला येण्यासाठी पण 2 दिवस लागणार होतं। त्यावेळी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं तर थर्मास ह्याच्यात करून ते सगळं पॅक करून त्याच्यात बर्फ टाकून 2 दिवसात ठेवलं होतं, म्हणजे आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला पण नव्हतं। म्हणजे ही फार मोठी अडचण होती। ती अडचण राजवानांच्या मार्फत जी आमच्या नगरपालिकेला त्यांनी मदत केली आहे आणि खरोखर माणूस मेल्यानंतर सुद्धा त्यांचा अंत्यविधी चांगला व्हावा हीच लोकांची अपेक्षा असते। म्हणजे जो माणूस काय कर्तृत्व केलं असो, काही अकस्मात अशा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते अंत्यविधी करण्यासाठी अडचण येतात। यावेळी ही जी सुविधा त्यांनी दिली आहे ते खरोखर फार मोठं काम, सामाजिक काम राजवांनी केलं आणि ह्याच्यापूर्वी पण त्याच्या फाउंडेशनमार्फत फार चांगले उपक्रम केले आहेत। मी नगरपालिकेकडून गडहिंग्लज नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष नात्याने मी राजवानांचा खूप खूप आभारी आहे। मी गडहिंग्लज नगर परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणून खणगावे फाउंडेशन यांचं आभार व्यक्त करतो आणि जी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे गडहिंग्लज शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांना ज्यावेळेला याची आवश्यकता वाटेल त्यावेळेला नगर परिषदेच्या वतीनं हे उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचबरोबर जरी शहरासाठी असलं आणि लगतचा ग्रामीण भाग अशा ठिकाणी जर इमर्जन्सी असेल तर आपण लोकप्रतिनिधीशी चर्चा करून ही सेवा लगतच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा उपलब्ध करून द्यायला काही हरकत नाही। आणि अशाच प्रकारे अजून एक संख्या वाढवता आली तर माझं या निमित्तानं आव्हान आहे की अजूनही काही फाउंडेशन किंवा इतर संस्था वगैरे असतील तर अजून एखादी अशी जर आपल्याला कोल्ड स्टोरेजही मिळालं तर याचा जास्तीत जास्त नागरिकांना आपल्याला फायदा देता येईल।